हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे आशिष आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॉप 20 क्वेश्चन आणि हे 20 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत कारण हे महापारेषण महावितरण विद्युत सहाय्यक किंवा ऑपरेटरसाठी खूप कमी येणार आहेत. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघण्याच्या अगोदर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण झालेल्या दाबाला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, EMF. यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, करंट कशामध्ये मोजला जातो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, एम्पियर. यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, करंट वाहताना होणाऱ्या अडथळास काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, रेजिस्टन्स. यानंतर आहे चौथा क्वेश्चन, इलेक्ट्रिक व्होल्टेज मोजण्याचे एकक कोणते आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, व्होल्ट. यानंतर आहे मित्रांनो पाचवा क्वेश्चन, कंडक्टरमधून इलेक्ट्रॉन्स वाहण्याच्या दराला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, करंट. यानंतर आहे सहावा क्वेश्चन, करंट मोजण्यासाठी कोणते मीटर वापरतात? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, एमीटर. यानंतर आहे सातवा क्वेश्चन, कंडक्टरची लांबी वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स कसा होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, वाढतो. यानंतर आहे आठवा क्वेश्चन, इलेक्ट्रिक व्होल्टेज कशाने मोजला जातो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, व्होल्टमीटर. यानंतर आहे नववा क्वेश्चन, कंडक्टरची लांबी कायम ठेवून जाडी दुप्पट केली तर त्याचा रेजिस्टन्स कसा होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, अर्धा होतो. यानंतर आहे 10वा क्वेश्चन, रेजिस्टन्सचे एकक काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, ओहम. त्यानंतर आहे 11वा क्वेश्चन, कंडक्टरची जाडी वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स काय होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, कमी होतो. यानंतर आहे 12वा क्वेश्चन, कॉपर कंडक्टरचे तापमान वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स काय होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, वाढतो. यानंतर आहे 13वा क्वेश्चन, रेजिस्टन्स वायर म्हणून कोणते धातू वापरले जातो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, युरेका. यानंतर आहे 14वा क्वेश्चन, कार्बन इन्सुलेटर्स व इलेक्ट्रोलाइट यांचे तापमान वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स काय होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, कमी होतो. यानंतर आहे 15वा क्वेश्चन, विद्युत यंत्रामधील स्टॅपिंग्स बनवण्यासाठी कोणता धातू वापरतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, सिलिकॉन स्टील. यानंतर आहे 16वा क्वेश्चन, इन्सुलेटरचे तापमान वाढल्यास टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स काय होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, कमी होतो. यानंतर आहे 17वा क्वेश्चन, स्विचचे कॉन्टॅक्ट पॉइंट्स चांदी किंवा पितळेपासून बनवतात? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, वरीलपैकी सर्व. चांदी व पितळ यावर कार्बन चढत नाही, कॉन्टॅक्ट जोडताना व तुटताना ऑक्सिडेशन होत नाही, लवकर झिजत नाही. यानंतर आहे 18वा क्वेश्चन, कशाचा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स निगेटिव्ह आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, कार्बन. यानंतर आहे 19वा क्वेश्चन, मायका इन्सुलेशन कोणत्या वर्गात मोडते? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, क्लास सी वर्गामध्ये मोडते. यानंतर आहे मित्रांनो 20वा क्वेश्चन आणि ह्या क्लासचा लास्ट क्वेश्चन आहे, कशाचे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स जवळपास 0 आहे?
याचे आन्सर आहे मित्रांनो ए मॅग्रीन. तर मित्रांनो हे 20 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे विद्युत सहाय्यक किंवा ऑपरेटरसाठी खूप कामी येणार आहेत. तर मित्रांनो नेक्स्ट क्लास बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.